प्रदीपची आई अजूनही नाराज होती. तिला नीलम अजिबात पसंत नव्हती. ती वारंवार म्हणत होती, प्रदीप, तू अजून वेळ असताना विचार कर. त्या मुलीला नकार दे. आपण दुसरी चांगली मुलगी बघू. प्रदीप शांतपणे ऐकत होता, पण आई पुन्हा पुन्हा तोच विषय काढत होती. आपल्या घराची इज्जत आहे. लोक काय बोलतील? आधीच तिच्याबद्दल इतक्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत. हे ऐकून प्रदीपला हळूहळू राग येऊ लागला. तो म्हणाला, आई, तुम्ही जे ऐकलं आहे ते सगळं खरं नाही. रोहितने मुद्दाम खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. पण आई काही ऐकायला तयार नव्हती. ती पुन्हा म्हणाली, नाही, मला ती मुलगी सून म्हणून नको आहे. तू तिला नकार दे. आता मात्र घरात जोरदार वाद सुरू झाला. प्रदीप थोडा आवाज चढवून म्हणाला, आई, मी नीलमला ओळखतो. ती चुकीची मुलगी नाही. आई अजूनच चिडली. तुला काय कळतं? आईवडिलांना अनुभव असतो. मी म्हणते त्या मुलीशी लग्न करू नकोस. हे ऐकून प्रदीपने ठामपणे एक वाक्य बोललं, आई, जर लग्न करायचं असेल तर मी नीलमशीच लग्न करणार. आणि जर ते शक्य नसेल तर मी कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही. घरात अचानक शांतता पसरली. आईला त्याचं बोलणं अजिबात आवडलं नाही. आई प्रदीपकडे रागाने बघत होती. ती म्हणाली, म्हणजे त्या मुलीसाठी तू आईच्या शब्दाला नकार देणार? प्रदीप शांतपणे म्हणाला, मी तुझा अपमान करत नाही आई, पण माझ्या आयुष्याचा निर्णय मलाच घ्यायचा आहे. त्या दिवशी आई आणि मुलामध्ये मोठा वाद झाला. पण त्या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली. प्रदीप नीलमवर खरोखरच प्रेम करत होता आणि तिच्यासाठी तो कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार होता. घरातला वाद खूप वाढला होता. प्रदीपने ठामपणे सांगितलं होतं की तो नीलमशीच लग्न करणार, नाहीतर कोणाशीच नाही. हे ऐकल्यावर त्याची आई खूप रागवली. ती काही क्षण शांत उभी राहिली आणि मग कठोर आवाजात म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर प्रदीप, पण माझं एक लक्षात ठेव, नीलम तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही. हे बोलताना तिच्या आवाजात रागही होता आणि थोडी निराशाही. मी आई म्हणून तुला समजावते आहे. उद्या तुला काही त्रास झाला तर मला वाईट वाटेल. प्रदीप काही बोलला नाही. तो फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत उभा होता. आईने हाताने इशारा करत म्हटलं, मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाही. हे बोलून ती तिथून निघून बाजूच्या खोलीत गेली. हॉलमध्ये आता पूर्ण शांतता होती. प्रदीप सोफ्यावर बसलेला होता आणि खोल विचारात पडला होता. त्याच्या मनात एकीकडे आईचा राग होता आणि दुसरीकडे नीलमवरचं त्याचं प्रेम. त्याला माहीत होतं ही लढाई आता सोपी राहणार नाही. पण त्याच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती, तो नीलमला सोडणार नव्हता. घरात अजूनही तणावाचं वातावरण होतं. प्रदीप थोडा वेळ शांत बसला. मग तो हळूहळू उठून आईजवळ गेला. त्याच्या डोळ्यात विनंती होती. तो हळू आवाजातच म्हणाला, आई, मला माफ कर. माझ्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. आई काहीच बोलली नाही. आई, प्लीज मला समजून घे. नीलम वाईट मुलगी नाही. तू एकदा तरी तिला नीट ओळखून घे. तो थोडा भावूक होत म्हणाला, आई, मला तुझा आशीर्वाद हवा आहे. तुझ्या आशीर्वादाशिवाय मला लग्न करायचं नाही. पण आई अजूनही खूप रागात होती. ती कठोर आवाजात म्हणाली, प्रदीप, मी स्पष्ट सांगते, ती मुलगी जर या घरात सून म्हणून येणार असेल तर मी या घरात राहणार नाही. हे शब्द ऐकून प्रदीप काही क्षण पूर्ण शांत झाला. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनातली वेदना रागात बदलली. तो अचानक आवाज चढवून म्हणाला, आई, जर असं असेल तर मीच हे घर सोडून जातो. तो आईसोबत काय बोलतोय हे त्यालाही कळत नव्हते. तो कधीही आईला उलट बोलत नव्हता. पण आता त्याच्या प्रेमासाठी त्याला बोलणं भागच होतं. आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. प्रदीपच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याचा आवाज ठाम होता. तो म्हणाला, मी तुला सोडून जाऊ शकत नाही आई, पण नीलमलाही सोडू शकत नाही. त्या क्षणी आई आणि मुलाच्या नात्यात मोठी कसोटी उभी राहिली होती. दोघेही त्यांच्या जागी ठाम होते आणि घरातलं वातावरण पूर्णपणे ताणलेलं होतं. आईसोबत इतका मोठा वाद झाल्यानंतर प्रदीप खूप अस्वस्थ झाला होता. त्याला काहीच समजत नव्हतं. आईला कसं समजवायचं? रात्री त्याने नीलमला फोन केला. नीलमने फोन उचलताच त्याच्या आवाजातून तिला जाणवलं की तो खूप तणावात आहे. प्रदीप शांत आवाजात म्हणाला, नीलम,
आज घरी खूप मोठा वाद झाला. नीलम काळजीने विचारू लागली, काय झालं? प्रदीपने सगळं सांगायला सुरुवात केली. आईने तिला स्वीकारायला नकार दिला. ती म्हणाली की नीलम घरात आली तर ती घर सोडून जाईल आणि रागाच्या भरात त्यानेही सांगितलं की मग तोच घर सोडून जाईल. हे ऐकून नीलम काही क्षण शांत झाली. तिला थोडं वाईटही वाटलं. ती हळू आवाजात म्हणाली, प्रदीप, माझ्यामुळे तुझ्या आणि आईच्या नात्यात तणाव यायला नको. प्रदीप लगेचच म्हणाला, नाही नीलम, त्यात तुझी काहीच चूक नाही. नीलम त्याला समजावत म्हणाली, बघ, सध्या काकूंच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहेत. ते दूर झाले की त्या नक्की बदलतील. काही गोष्टी वेळेनुसार क्लिअर होतात. त्यांना सगळं खरं कळलं की त्या स्वतःच आपल्या मनाने लग्नासाठी तयार होतील. प्रदीप शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. नीलम हसत म्हणाली, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. तिच्या त्या शब्दांमुळे प्रदीपच्या मनाला थोडा आधार मिळाला. तो मनात म्हणाला, ही मुलगी इतकी शांत आणि समजूतदार आहे, म्हणूनच मला तिच्यावर इतकं प्रेम आहे. पण दोघांनाही अजून माहीत नव्हतं, त्यांच्या नात्याची परीक्षा अजून संपलेली नव्हती. त्या रात्री फोनवर बोलताना नीलम बाहेरून शांत वाटत होती, पण तिच्या मनात खूप भीती होती. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, प्रदीप, एक गोष्ट सांगू का? हो नीलम, सांग ना. नीलमच्या आवाजात थोडी भीती होती. ती म्हणाली, कधी कधी मला खूप भीती वाटते. जर तुझ्या घरच्यांच्या दबावामुळे तू मला सोडून दिलंस तर मग माझ्या प्रेमाचं, माझ्या मनाचं काय होईल? हे ऐकून प्रदीप काही क्षण शांत झाला. त्याला समजलं की नीलम खरंच घाबरलेली आहे. तो मोठ्या आवाजात म्हणाला, असं काहीही होणार नाही. नीलम, मी तुला एक वचन देतो. नीलम शांतपणे ऐकत होती. प्रदीप पुढे म्हणाला, काहीही झालं तरी आपलं लग्न होणारच. परिस्थिती काहीही असू दे, मी तुला कधीच सोडणार नाही. तो थोडा भावूक होऊन म्हणाला, मी तुला प्रॉमिस करतो. नीलमच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. तिला त्या शब्दांमध्ये खूप विश्वास आणि आधार जाणवला. ती हलकसं हसत म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे. त्या क्षणी दोघांच्या मनात एकच भावना होती, त्यांचं खरं प्रेम. आणि ते कोणत्याही अडचणीवर मात करेल. पण त्यांना अजूनही कल्पना नव्हती, त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठं वळण येणार होतं. प्रदीपला समजलं होतं की त्यांच्या आयुष्यात जे काही गोंधळ चालू आहे त्याचं मुख्य कारण रोहित आहे. म्हणून त्याने ठरवलं, आता सत्य बाहेर आणायचंच. त्याने शांतपणे रोहितबद्दल चौकशी सुरू केली. रोहित कुठे काम करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, लोक त्याच्याबद्दल काय बोलतात. प्रदीपने सगळी माहिती काढायला सुरुवात केली. थोड्या दिवसात त्याला रोहितबद्दल काही गोष्टी कळल्या. तो लोकांना फसवतो, खोटं बोलतो आणि स्वतःचा फायदा करून घेतो. हे सगळं समजल्यानंतर प्रदीप एक दिवस थेट रोहितला भेटायला गेला. रोहित सुरुवातीला नेहमीसारखाच गर्वाने बोलत होता. तो मान हलवत म्हणाला, काय प्रदीप, अजूनही नीलमच्याच मागे फिरतोस? पण यावेळी प्रदीप शांत नव्हता. तो गंभीर आवाजात म्हणाला, रोहित, मला सगळं माहीत झालं आहे. तू माझ्या घरी येऊन जे काही खोटं सांगितलं आहेस ते सगळं. रोहित थोडा घाबरला, पण तरीही तो हसण्याचा प्रयत्न करत होता. प्रदीप पुढे म्हणाला, जर तू लगेच माझ्या घरी येऊन सगळं सत्य सांगितलं नाहीस तर मला जे करावं लागेल ते मी करेन आणि मग तुलाच पश्चाताप होईल. प्रदीपचा आवाज खूप ठाम होता. रोहितला आता परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवलं. त्याला समजलं, आता खोटं टिकणार नाही. काही वेळ शांत राहिल्यानंतर रोहित म्हणाला, ठीक आहे, मी येतो तुझ्या घरी आणि सगळं सांगतो. प्रदीपने स्पष्ट सांगितलं, माझ्या आईसमोर तू जे खोटं बोललास ते सगळं मान्य करायचं. रोहित शेवटी तयार झाला. आता पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की नीलमबद्दलचं खरं सत्य प्रदीपच्या घरच्यांसमोर येणार होतं आणि त्यानंतर सगळं बदलणार होतं. प्रदीपने सगळा विचार करून एक योजना केली. त्याला वाटलं, जर रोहितने स्वतः येऊन सत्य सांगितलं तरच आईबाबांच्या मनातील गैरसमज दूर होतील. एक दिवस प्रदीप मुद्दाम घराबाहेर गेला आणि त्याने रोहितला फोन करून सांगितलं, तू आज माझ्या घरी जा.
माझ्या आईबाबांसमोर जे काही खोटं बोललास ते सगळं खरं खरं सांग. रोहित सुरुवातीला घाबरत होता, पण प्रदीपने आधीच त्याला कडक शब्दात समजवलं होतं. शेवटी रोहित प्रदीपच्या घरी गेला. प्रदीपची आई आणि बाबा हॉलमध्ये बसलेले होते. रोहितला पाहून आई थोडी आश्चर्यचकित झाली. अरे रोहित, तू इथे कसा? आता नीलमबद्दल काय बातमी घेऊन आला आहेस? रोहित काही क्षण शांत उभा राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, काकू, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आई बाबा दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. रोहित थोडा घाबरत म्हणाला, मी त्या दिवशी नीलमबद्दल तुमच्याकडे जे काही सांगितलं होतं ते सगळं खरं नव्हतं. हे ऐकून आई एकदम चकित झाली. ती म्हणाली, म्हणजे काय? रोहित मान खाली घालून म्हणाला, नीलम माझी होणारी बायको नव्हती. तिचं लग्न माझ्याशी जबरदस्तीने लावायचा प्रयत्न होत होता आणि मी रागात येऊन तुमच्याकडे चुकीच्या गोष्टी सांगितल्या. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. रोहित पुढे म्हणाला, नीलम चुकीची मुलगी नाही, चूक माझीच होती. हे सगळं ऐकल्यानंतर आईच्या मनातला राग थोडासा कमी झाला. तिला जाणवलं की नीलमबद्दल तिने जे काही ऐकलं होतं ते पूर्ण सत्य नव्हतं, पण तरीही तिच्या मनात अजून थोडी शंका होती. ती म्हणाली, ठीक आहे, सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद. रोहित तिथून निघून गेला. थोड्या वेळाने प्रदीप घरी आला. आई त्याच्याकडे पाहत शांत आवाजात म्हणाली, आज रोहित आला होता आणि त्याने बरेच गोष्टी मान्य केल्या. प्रदीपला समजलं की सत्य बाहेर आलं आहे. आई पुढे म्हणाली, मला आता थोडा विश्वास वाटायला लागला आहे, पण अजून पूर्णपणे मन तयार झालेलं नाही. प्रदीप काही बोलला नाही, पण त्याच्या मनात थोडी आशा निर्माण झाली, कारण आता पहिल्यांदाच आईच्या मनात नीलमबद्दलचा राग कमी होऊ लागला होता. रोहितने सत्य सांगितल्यानंतर घरातलं वातावरण थोडं बदलायला लागलं. प्रदीपची आई आधीसारखी रागात नव्हती. ती शांत बसून सगळा विचार करत होती. तिला हळूहळू जाणवू लागलं होतं की नीलमबद्दल तिने जे काही ऐकलं होतं ते पूर्ण सत्य नव्हतं. काही वेळाने तिने प्रदीपला जवळ बोलवलं. ती शांत आवाजात म्हणाली, प्रदीप, मी कदाचित नीलमबद्दल थोडं जास्तच चुकीचा विचार केला. प्रदीप काही बोलला नाही, पण तो तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता. आई पुढे म्हणाली, रोहितने आज जे काही सांगितलं त्यानंतर मला समजलं की त्या मुलीची चूक नव्हती. ती थोडा वेळ थांबली आणि मग म्हणाली, मला अजूनही थोडा वेळ लागेल, पण जर तुम्ही दोघं खरंच एकमेकांवर प्रेम करत असाल तर मला तुमच्या लग्नाला हरकत नाही. हे ऐकून प्रदीपच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तो लगेच आईजवळ जाऊन म्हणाला, खरंच आई? आई हलकसं हसली. ती म्हणाली, हो, पण एक अट आहे. मला नीलमला पुन्हा एकदा नीट भेटायचं आहे. हे ऐकून प्रदीपच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, कारण इतक्या दिवसांपासून चाललेला ताण आता हळूहळू संपत होता. त्या दिवशी आईने मनातील राग थोडा बाजूला ठेवून त्यांच्या प्रेमाला परवानगी दिली. आता पहिल्यांदाच प्रदीपला असं वाटलं त्याचं प्रेम जिंकत आहे. आईने जरी शेवटी ठीक आहे, तुमचं लग्न करा असं म्हटलं होतं, तरी तिच्या चेहऱ्यावर तसा आनंद दिसत नव्हता. प्रदीपला ते लगेच जाणवलं. आई शांत होती, पण तिच्या मनात अजूनही खूप विचार चालू होते. ती मनातच म्हणत होती, ही मुलगी या घरात आली की काय होईल? माझ्या मुलाचं आयुष्य खरंच सुखी राहील का? तिच्या मनात अजूनही शंका होती. ती एकटी बसून विचार करत होती, प्रदीप तिच्यावर इतकं प्रेम करतो, पण मला कुठेतरी वाटतं की या मुलीमुळे त्याच्या आयुष्यात पुढे काहीतरी अडचण येईल. आईच्या मनातला राग थोडा कमी झाला होता, पण पूर्ण विश्वास अजून बसलेला नव्हता. तिच्या मनात तर एक कठोर विचारही येत होता, जर नीलम या घरात सून म्हणून आली तर कदाचित मला हे घर सोडून निघून जावं लागेल, कारण तिला वाटत होतं या मुलीमुळे माझ्या मुलाचं काही चांगलं होणार नाही. दुसरीकडे प्रदीप मात्र खूप खुश होता. त्याला वाटत होतं आता सगळं ठीक होईल, पण आईच्या मनात अजूनही एक अदृश्य भिंत होती. ती बाहेरून शांत दिसत होती, पण आतून ती अजूनही नीलमला पूर्णपणे स्वीकारायला तयार नव्हती.
काही दिवसांनी लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी दिवस ठरवण्यात आला. त्या दिवशी नीलमचे बाबा, आई आणि काही जवळचे नातेवाईक प्रदीपच्या घरी आले. घरात थोडं औपचारिक वातावरण होतं. सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते. चहापाणी झालं. नीलमचे बाबा नम्रपणे म्हणाले, आम्हाला मुलं एकमेकांना आवडतात हे कळलं, म्हणून पुढची बोलणी करायला आलो. प्रदीपचे बाबा शांतपणे ऐकत होते. प्रदीपच्या आईनेही आता स्वतःला सावरलं होतं. ती बाहेरून शांतपणे सगळ्यांशी बोलत होती, पण तिच्या मनात अजूनही थोडी शंका होती. नीलम थोडी लाजत एका बाजूला बसली होती. प्रदीपही तिथेच होता. दोघांच्या नजरा कधीकधी एकमेकांना भेटत होत्या आणि त्या क्षणी दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येत होतं. काही वेळाने प्रदीपचे बाबा म्हणाले, मुलं एकमेकांना समजून घेत आहेत आणि आम्हालाही काही हरकत नाही. हे ऐकून नीलमच्या बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. मग पुढे लग्नाची तारीख, साखरपुडा आणि बाकीच्या गोष्टींवर चर्चा सुरू झाली. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण त्या सगळ्या गडबडीतही प्रदीपची आई मात्र शांत बसली होती. ती अधूनमधून नीलमकडे पाहत होती. तिच्या मनात अजूनही एक प्रश्न फिरत होता, ही मुलगी खरंच माझ्या मुलाला सुख देईल का? बाहेरून सगळं आनंदाचं वातावरण होतं, पण आईच्या मनात अजूनही स्वीकार आणि शंका यांच्यात संघर्ष सुरू होता. सर्वांच्या चर्चेनंतर शेवटी पंडितांना विचारून लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळचा चांगला मुहूर्त फक्त 4 दिवसांनीच होता. त्याच्यानंतर बऱ्याच महिन्यांपर्यंत चांगला मुहूर्त नव्हता. दोन्ही कुटुंबांनी थोडा विचार केला आणि शेवटी लग्न ठरलं. चला 4 दिवसातच लग्न करूया. आता दोन्ही घरात लग्नाची धावपळ आणि गडबड सुरू झाली. कपडे, दागिने, हॉल, निमंत्रण, खरेदी सगळीकडे लगबग होती. घरात नातेवाईक यायला लागले होते. नीलमच्या घरी तर वेगळीच मजा सुरू होती. तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या, अगं आता काही दिवसांनी तू मिसेस होणार. नीलम लाजत हसत होती. दुसरीकडे प्रदीपच्या घरीही लग्नाची तयारी सुरू झाली होती. या सगळ्या गडबडीतही नीलम आणि प्रदीप दोघे वेळ मिळाला की फोनवर बोलत होते. एकदा फोनवर प्रदीप हसत म्हणाला, नीलम अजून 4 दिवस आहेत आणि मग तू कायमची माझी होणार. नीलम लाजत म्हणाली, आधी लग्न होऊ दे, मग बघते मी तुला. प्रदीप मजेत म्हणाला, अरे वा, लग्नाआधीच इतका राग? नीलम हसत म्हणाली, राग नाही, पण आता थोडं लाजायला होतं. दोघांचं थोडं रोमॅन्टिक, थोडं मजेशीर बोलणं चालू होतं. प्रदीप हळू आवाजात म्हणाला, मला अजूनही विश्वास बसत नाही की काही दिवसांनी तू खरंच माझ्यासोबत असशील. नीलमही हसत म्हणाली, मलाही. इतक्या अडचणीनंतर शेवटी आपलं लग्न होतंय. दोघांच्या आवाजात आनंद होता. इतक्या दिवसांचा संघर्ष आता संपणार होता आणि त्यांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार होती. पण त्या 4 दिवसात अजूनही एक छोटीशी घटना घडणार होती, जी त्याच्या लग्नाच्या आधी सगळ्यांना थोडं भावूक करून जाणार होती. लग्नाच्या आधीचे ते 4 दिवस खूप गडबडीचे होते. दोन्ही घरात तयारी, नातेवाईकांची ये-जा, खरेदी, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण त्या गडबडीत एक अशी घटना घडली की सगळ्यांचे डोळे पाणावले. लग्नाच्या 2 दिवस आधी नीलम तिच्या बाबांसोबत बाजारात खरेदीसाठी गेली होती. साडी, चप्पल, काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. खरेदी करताना नीलमने अचानक पाहिलं, तिचे बाबा एका दुकानासमोर थांबले होते आणि हातातल्या पैशांची हळूच मोजणी करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत होती. नीलमला लगेच समजलं की लग्नाच्या खर्चामुळे ते थोडे तणावात आहेत. ती जवळ गेली आणि हसत म्हणाली, बाबा, मला इतकं काही नको. साधं लग्न केलं तरी चालेल. हे ऐकून बाबा हलकंसं हसले. ते म्हणाले, अगं वेडी आहेस का? मुलीचं लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि माझ्या मुलीच्या लग्नात काही कमी पडू देणार नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नीलमच्या डोळ्यातही अश्रू आले. ते हळू आवाजात म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, फक्त एकच इच्छा आहे. तू तुझ्या नवऱ्याच्या घरी खूप सुखात राहा. हे सगळं पाहून बाजूला उभे असलेले काही नातेवाईकही भावूक झाले. त्या संध्याकाळी नीलमने ही गोष्ट प्रदीपला फोनवर सांगितली. प्रदीप काही क्षण शांत राहिला.
तो म्हणाला, नीलम, तू काही काळजी करू नकोस. मी तुला वचन देतो. तुझ्या बाबांनी तुला जसं प्रेम दिलं आहे तसं प्रेम मी आयुष्यभर देईन. हे ऐकून नीलम पुन्हा भावूक झाली. त्या छोट्याशा प्रसंगाने सगळ्यांना एक गोष्ट जाणवली. लग्न फक्त 2 लोकांचं नसतं, तर 2 कुटुंबांच्या भावना आणि प्रेमाचं नातं असतं. अखेर तो दिवस उजाडला. नीलम आणि प्रदीपच्या लग्नाचा दिवस. सकाळपासूनच दोन्ही घरात लगबग सुरू होती. मंडप सजवला गेला होता. पाहुणे यायला लागले होते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नीलम सुंदर वधूच्या पेहरावात तयार झाली होती. तिला पाहून सगळेजण म्हणत होते, वा, किती सुंदर दिसत आहेस. सगळेजण तिची स्तुती करत होते. थोड्याच वेळात लग्नाची विधी सुरू झाली. मंत्र, मंगलाष्टका आणि सगळ्यांच्या उपस्थितीत प्रदीप आणि नीलमने 7 फेरे घेतले. आता ते दोघे पती पत्नी झाले होते. लग्न संपलं आणि आता वेळ झाली होती नीलमच्या पाठवणीची. तो क्षण खूप भावूक होता. नीलम आईबाबांसमोर उभी राहिली आणि तिचे डोळे लगेच भरून आले. ती बाबांच्या गळ्यात पडून जोरात रडू लागली. ती रडत म्हणत होती, बाबा, मी तुम्हाला खूप मिस करेन. बाबांच्या डोळ्यातही अश्रू आले. ते तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, रडू नको बाळा, तिथे आनंदात राहा. तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. आईसुद्धा भावूक झाली होती. नीलम तिच्या गळ्यात पडून खूप रडली. घरातले सगळे नातेवाईकही हा प्रसंग पाहून भावूक झाले होते. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली होती ते घर सोडताना नीलम खूप रडत होती. प्रदीप थोड्या अंतरावर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याला त्या क्षणी नीलमच्या भावना समजत होत्या. गाडीमध्ये बसताना नीलमने शेवटचा एकदा तिच्या घराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. पण तिच्या आयुष्यात आता नवीन प्रवास सुरू होणार होता, प्रदीप सोबतचा. रोहितचा विषय आता पूर्णपणे संपला होता. नीलम आणि प्रदीप दोघांनाही वाटत होतं, आता आयुष्य शांतपणे सुरू होईल. लग्नानंतर नीलम पहिल्यांदाच सासरी आली. घरात सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. पण प्रदीपची आई मात्र थोडी दूरच राहत होती. ती नीलमशी फारसं बोलत नव्हती. हे दोघांच्या लक्षात आलं 4-5 दिवसानंतर. एक दिवस प्रदीप थोडा नाराज होऊन म्हणाला, नीलम, आई अजूनही तुझ्याशी नीट बोलत नाही. मला तिच्याशी बोलायला हवं. पण नीलम लगेच म्हणाली, नको प्रदीप, तू आईला काही बोलू नकोस. प्रदीप आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. नीलम शांतपणे म्हणाली, त्यांच्या मनात अजूनही थोडा राग आहे. तो वेळेनुसार नक्की कमी होईल. ती हसत पुढे म्हणाली, सगळं नीट होईल. तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर नीलम स्वतःहून प्रयत्न करू लागली. ती मुद्दाम स्वयंपाकघरात जाऊन सासूबाईंना विचारायची, आई, काही मदत करू का? कधी चहा बनवून द्यायची, कधी घरातील कामात हातभार लावायची. कधी कधी तर ती फक्त बोलण्यासाठीही आईजवळ बसायची. पण सुरुवातीला आई फारसं उत्तर देत नव्हत्या. तरीही नीलमने हार मानली नाही. ती मनात म्हणत होती, एक दिवस आईंचं मन नक्की बदलेल. प्रदीप हे सगळं पाहत होता. त्याला नीलमचा स्वभाव पाहून अजूनच खात्री वाटू लागली. त्याने आयुष्यात योग्य मुलीची निवड केली आहे. आता फक्त प्रश्न बाकी होता, नीलमच्या प्रेमाने आणि संयमाने सासूचं मन कधी जिंकलं जाणार. असं करत करत काही महिने निघून गेले. पण तरीही सासूबाई नीलमसोबत फारसं बोलत नव्हत्या. त्या तिच्याकडे दुर्लक्षच करत असत. नीलमला कधी कधी वाईट वाटायचं, पण तिने कधीही तक्रार केली नाही. ती मनात म्हणायची, एक दिवस आईंचं मन नक्की बदलेल. एक दिवस अचानक घरात एक प्रसंग घडला. त्या दिवशी प्रदीप ऑफिसला गेला होता. घरात फक्त नीलम आणि तिच्या सासूबाई होत्या. अचानक सासूबाईंना खूप ताप आला. त्यांना अंगात अजिबात ताकद नव्हती. त्या बराच वेळ त्यांच्या रूममध्ये झोपून होत्या. नीलमने त्यांच्या कपाळावर हात ठेवला. ताप खूपच जास्त होता. ती लगेच घाबरली, पण स्वतःला सावरलं. तिने लगेचच डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावलं. डॉक्टर आले. त्यांनी तपासणी केली, काही औषधे लिहिली. डॉक्टरांनी सांगितले, ताप खूप आहे, औषध वेळेवर द्या आणि कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. डॉक्टर गेल्यानंतर नीलमने सासूबाईंना औषध दिलं. त्यानंतर ती त्यांच्या बाजूलाच बसली. ती सतत पाण्याच्या पट्ट्या त्यांच्या कपाळावर ठेवत होती.
कधी कधी पाणी बदलत होती, कधी त्यांचं अंग पुसत होती, कधी त्यांना पाणी देत होती. सासूबाई अर्धवट झोपेत होत्या, पण त्यांना सगळं जाणवत होतं. त्या मनात विचार करत होत्या, ज्या मुलीशी मी इतके महिने बोलली नाही, तीच आज माझी एवढी सेवा करते आहे. काही तासांनी हळूहळू ताप थोडा कमी झाला. नीलम अजूनही त्यांच्या बाजूला बसली होती. तिच्या डोळ्यात थोडी काळजी दिसत होती. त्या क्षणी सासूबाईंच्या मनात पहिल्यांदाच नीलमबद्दल माया निर्माण झाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना जाणवलं, ही मुलगी वाईट नाही, उलट खूप चांगली आहे. मी तिच्यासोबत नीट बोलतही नाही, नीट वागतही नाही, तरीही तिने एवढ्या प्रेमाने माझी काळजी घेतली. त्या दिवशी नीलमने सगळं एकटीनेच सांभाळलं. तिने प्रदीपला फोनही केला नाही, कारण तिला माहीत होतं तो ऑफिसमध्ये आहे आणि त्याला उगाच काळजी वाटेल. ती मनात म्हणाली, तो घरी आल्यावर सांगते. आत्ता त्याला टेन्शन द्यायला नको. नीलम दिवसभर सासूबाईंची काळजी घेत होती. वेळेवर औषध, पाणी, थंड पट्ट्या सगळं तिचं करत होती. संध्याकाळी प्रदीप घरी आला तेव्हा शेजारचे लोक आणि नातेवाईक आले होते. सगळेजण नीलमचं कौतुक करत होत्या. कोणी म्हणत होते, अगदी मुलीसारखी सेवा केली तिने. कोणी म्हणत होतं, आजकाल अशा सुना मिळणं फार कठीण आहे. प्रदीपला काहीच समजत नव्हतं. तो आश्चर्याने विचारू लागला, काय झालं? तेव्हा त्याला कळलं की आईला दिवसभर खूप ताप होता आणि नीलमने सगळं एकटीने सांभाळलं. हे ऐकून प्रदीप थोडा भावूक झाला. पण त्याहून मोठी गोष्ट त्या क्षणी घडली. प्रदीपची आई हळू आवाजात म्हणाली, आज नीलम होती म्हणून मी ठीक आहे. हे शब्द ऐकून घरात काही क्षण शांतता पसरली. कारण इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच सासूबाईंनी नीलमबद्दल चांगलं बोललं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, मी कदाचित तिच्याबद्दल खूप चुकीचा विचार केला. नीलम तिथेच शांत उभी होती. तिला काही बोलता येत नव्हतं. त्या क्षणी सासूच्या मनातला सगळा राग विरघळायला लागला होता. आणि इतक्या दिवसांनी त्या नात्यात खरं प्रेम आणि स्वीकार निर्माण होत होता. रात्री सगळे झोपायला गेले. प्रदीप आणि नीलम त्यांच्या रूममध्ये आले. दोघांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद होता, कारण इतक्या महिन्यानंतर आईने पहिल्यांदाच नीलमशी प्रेमाने बोललं होतं. प्रदीप हसत नीलमकडे पाहत म्हणाला, आज तू खरंच कमाल केलीस. नीलम थोडी लाजत म्हणाली, मी काही विशेष केलं नाही. आई आजारी होत्या म्हणून त्यांची काळजी घेतली. प्रदीप तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, म्हणूनच तर तू इतकी चांगली आहेस. तो थोडा जवळ येत म्हणाला, आज आईने तुझ्याबद्दल जे बोललं ते ऐकून खूप आनंद झाला. नीलमच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू आलं. ती म्हणाली, इतक्या दिवसांनी आई माझ्याशी नीट बोलल्या. दोघेही काही क्षण शांत बसले. रूममध्ये शांत वातावरण होतं. प्रदीपने हलकेच नीलमचा हात हातात घेतला. तो प्रेमाने म्हणाला, नीलम, तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझं खूप मोठं भाग्य आहे. नीलम थोडी लाजली. ती हसत म्हणाली, आता बस, जास्त कौतुक करू नको. प्रदीप हसत म्हणाला, का? माझ्या बायकोचं कौतुक करायला मला कोण अडवणार? दोघेही हसत होते. त्या रात्री दोघांच्या मनात प्रेम, समाधान आणि एक नवी शांतता होती. इतक्या अडचणींनंतर त्यांच्या आयुष्यात आता खरंच आनंदाचे दिवस सुरू झाले होते. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. नीलम प्रत्येक गोष्टीत प्रदीपची खूप काळजी घेत होती. तो ऑफिसला जाताना त्याचा डबा तयार ठेवणे, त्याची तब्येत सांभाळणे, घरातील प्रत्येक काम प्रेमाने करणे, हे सगळं प्रदीपची आई शांतपणे पाहत होती. तिला आता एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, नीलम फक्त चांगली सून नाही, तर एक समजूतदार मुलगी आहे. हळूहळू तिच्या मनातील सगळा राग विरघळत गेला. एक दिवस आई स्वतःहून नीलमजवळ बसली आणि म्हणाली, नीलम, मी कदाचित तुझ्याबद्दल आधी खूप चुकीचा विचार केला. नीलम लगेच म्हणाली, नाही आई, तसं काहीच नाही. आई तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, आज मला समजलं आहे की तू माझ्या मुलासाठी योग्य मुलगी आहेस.